हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज संडे आहे आणि संडे सकाळची सॉन्ग लावून ऐकायला छान वाटतं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जुली हाय म्हण सगळ्यांना. हाय बोल जुली. थांबा, पळू नकोस मला सोडून. बस बस, हे जी मस्ती. चल. सो आहे आमच्या पाठीमागच्या छोटंसं गार्डन आहे. इथे थोडीशी जास्वंदीची फुलं लागलेली आहेत. ते आता मी देवपूजेसाठी तोडणार आहे. तर सो कॅमेरा मला बंद करावा लागेल कारण एका हाताने तोडता येणार नाहीत मला. ही आहे परडी. ह्याच्यामध्ये मी फुलं जमा करणार. छान दिसत आहेत ना झाडावरती फुलं. मला ना खरंच झाडावरची फुलं तोडायला आवडत नाही. ते झाडावरती छान दिसतात पण आता नाही तोडले तर मग ते नंतर थोड्या वेळाने लगेच मऊ पडणार. पण देवासाठी पण पाहिजे असतात म्हणून मग मी तोडते. हाय बघा, केळीचं झाड आहे आमच्या पाठीमागचं. याला पण केळी लागलेली आहे. हे बघा, ही सगळी खायची केळी आहे. आणि भाजीची पण केळी होती इकडे, या साईडला होती. पण कालच्या पावसामध्ये ती सगळी पडली, अर्धी अर्धी मोडून पडली. त्याच्यामुळे ती काढावी लागली. आता हे छोटे छोटे खोंब आहेत. आता बघू याला काय येतं आहे. हा मला वाटतं पण ही भाजीची नाही आहे केळी, खायचीच केळी आहे. हे बघा, किती छान दिसतात ना, हिरवे हिरवे. तर माझी फुलं सगळी तोडून झालेली आहेत. हे बघा, एवढी निघाली. खूप खूप आहेत फुलं ही. आणि चल जुली, जाऊया आम्ही. चल. कुठे गेली? हिला बाहेर खेळायला खूप आवडतं. खूप म्हणजे खूप. बघ काय घेतलंय तोंडात. दाखवते काय घेतलंय तोंडात. हां, बॉटल आहे ती. हे आहे आमच्या घरापासलं गणेश टेम्पल. गणपतीचं मंदिर आहे हे. श्री पिंपळेश्वर सिद्धिविनायक आहे हा. हे पिंपळाचं झाड आहे खूप मोठं. हा असा एरिया आहे. हा ग्राउंड आहे मोठा. आणि ही बघा आमची आहे तुळस. कशी फुलली आहे ती, किती किती फुलली आहे. मस्त हिरवी हिरवी झाली आहे. मी दरवर्षी तोडते, दरवर्षी येते ती, परत परत येते. म्हणून म्हटलं ह्या वर्षी नकोच काढायला, राहू दे, कशी येते ती येऊ दे म्हटलं. आणि ही मिस्टरांनी आणलेली आहे. तर मी आज बनवली होती इडली आणि नारळाची चटणी आणि ब्लॅक टी म्हणजे काळी चहा आपली. तर बघ, जुली पण आहे इकडे, बसली आहे. बाहेर खेळून आली की तिला पाणी प्यायला पाहिजे असतं, म्हणून तिथे मी पाणी भरून ठेवते त्या मगामध्ये. म्हणजे आलं की ती पाणी पिणार आणि शांत बसणार. मग आहे ना जुली? हो ना जुली?
इडली, मस्त झाले. चटणी पण मस्त झाली. मी थोडीशी चिंच घालते चटणीमध्ये, कारण थोडीशी आंबट चव येण्यासाठी. त्याच्यामुळे मस्त लागते, छान लागते, छान लागते. आणि सोबत थोडीशी काळी चहा. मस्त. रविवारचा सकाळचा असा नाश्ता छान वाटतं. हो ना जुली? तर ही आहे आमची तुळजाभवानी, तुळजापूरची आमची कुलदैवता. आणि आहे आमचा छोटासा देवारा. सो काय होतं माहिती आहे का, मी कामाला जाते आणि कामाला जाते त्याच्यामुळे काय होतं, मला टाईम भेटत नाही देव स्वच्छ करण्यासाठी, धुण्यासाठी वगैरे. सो आज संडे आहे त्याच्यामुळे आता मी देव स्वच्छ करते, चांगले मस्त पितांबरीने घासून स्वच्छ करते. ह्या ज्या पितळेच्या मूर्त्या आहेत त्या, आणि मग देवपूजा करते देवाचे आमच्या. हे बघा इकडे असा आहे आमचा छानसा देवारा. पहिली स्वच्छ धुवून घेते देवांना आणि मग देवपूजा करते. तर हे सगळे मी स्वच्छ केलेत देव, चांगले पितांबरीने घासले. आणि आता इकडे मांडणार आहे मी. आता देवाला त्यांच्या त्यांच्या जागेवरती स्थापित करणार मी आता. सो दाखवते मी आमच्या देवाऱ्यामध्ये कोणते कोणते देव आहेत ते. सो हा एक आपल्या प्रत्येक घरामधल्या देवाऱ्यामध्ये असा कलश एक असतोच आपल्या देवाऱ्यावरती. तो हा माझा कलश आहे. मी त्याच्यात पाण्यासोबत 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी आतमध्ये टाकते, आणि त्याच्यावरती खायची पानं असेल तर खायची पानं, किंवा हे आपले जे आंब्याची पानं, आपण त्याला डहाळे पण म्हणतो, हे आंब्याचे पानं मी असे 5 लावते आणि त्याच्यावरती हा नारळ ठेवते. सो ही आहे पाठीमागे वैभवलक्ष्मी, श्री वैभवलक्ष्मी आहे ही. आणि ही आपली जी आम्ही दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी जो फोटो वापरतो महालक्ष्मीचा, ती आहे. आणि इकडे आहे ही आमची कोल्हापूरची अंबाबाई, नाही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ही. हो, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. आणि ही देवी आहे जी आमच्या महाराष्ट्रातली जवळगा मेसाई देवी आहे ही. मला दिसते का? हो दिसते आता सारखे. आणि आपला साईबाबा, सबका मालिक एक साईबाबा आहे. आणि हे आहेत आदमापुराचे बाळूमामा हे आहेत. आणि आता ज्या मूर्त्या आहेत त्या मी स्थापित करते. सो ही आहे आमची अंबाबाईची मूर्ती, बघू शकता. परत येतात आमचे महाराष्ट्राचे आणि आमचे कुलदैवत श्री खंडोबा. मी एका हातात कॅमेरा पकडलाय त्याच्यामुळे डाव्या हाताने सगळे देव स्थापित करते. सो थोडं समजून घ्या. हे आहेत आमचे पंढरपूरचे पांडुरंग आणि रखमाई. ही मूर्ती खास आहे का माहिती आहे का, माझ्या जे आजच सासरे होते माझे, ते आता नाही आहेत, त्यांनी ही मूर्ती आमच्या देवाऱ्यामध्ये आणून ठेवलेली. कारण आमच्या देवाऱ्यामध्ये एक सुद्धा विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो नव्हता, म्हणून त्यांच्यानी आमच्यासाठी खास पंढरपुरावरनं ही मूर्ती आणलेली. कारण ते खूप पंढरपूरला महिन्याच्या वाऱ्या करायचे. हे आहेत श्री क्षेत्र बालाजी आहेत. आणि ह्या 2 त्यांच्या पत्नी आहेत. हे माझे मिस्टर जेव्हा तिरुपती बालाजीला गेले होते तेव्हा त्यांच्यानी ही आणली होती मूर्ती.
तो ही पण स्थापित करते मी आता देवाऱ्यावरती अशी. ही आपली महालक्ष्मी. ही पण मी मूर्ती कधी मी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करते तेव्हा पूजेला ठेवते, किंवा दीपावळीमधले महालक्ष्मी पूजनला सुद्धा ही मूर्ती मी ठेवते पूजेला. मला ही मूर्ती खूप आवडते, म्हणजे अशी छोटीशी आणि छान आहे, नाजूक. खूप आवडते मला ही महालक्ष्मीची मूर्ती. हे आहेत त्रिमूर्ती दत्त, हे पण आहेत, हे पण इथेच ठेवते बाजूला. नेक्स्ट आहे आमच्या, ही आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. ही माझ्या सासूने आणली होती. सो ही पण आता इकडेच ठेवते मी अशी महालक्ष्मीच्या बाजूला असे. आणि ही एक मूर्ती आहे गणेश मूर्ती. ही मूर्ती मला मी जिथे काम करते ना त्या ओनरनी दिली होती गिफ्ट म्हणून गणेश चतुर्थीला गेल्या वर्षी. किती छान दिसते ना, किती बारीक काम आहे आणि छान दिसते, मस्त. ही पण खूप आवडते मला. ही पण मी इकडेच ठेवते. आणि ही आहे जी आम्ही गाडीमध्ये वगैरे लावतात ना मूर्ती, ती आहे. बट ते अशीच नवीनच घरात आणून ठेवली आणि अशीच ठेवल्यामुळे ती देवाऱ्यावरती पूजण्यात आली आणि ती आता मी देवाऱ्यावरतीच पूजत असते तिला. किती छान आणि नाजूक कशी दिसते ना, स्टोन वगैरे आहेत तिला, गणपती बाप्पाला माझ्या. हे पण इकडेच ठेवते. आणि ही आहे पिंड. तो थोडीशी हे झाले, म्हणजे खूप जुनी आहे ही पिंड, त्याच्यामुळे थोडीशी वरचं हे झालेलं आहे. ही पण माझ्या आजच सासरीने आणून दिलेली, अशी छोटीशीच आहे ही पण ठेवते इथे. आणि हे रुद्राक्ष आहेत. हे रुद्राक्ष पण माझ्या मिस्टरांना कोणीतरी असे दिले होते, हिमाचलमधनं आणलेले, तेच दिले होते मित्रांनी त्यांच्या. तर हे पण मी असेच ठेवते महादेवाला पिंडीवरती हे करून. आणि हे बाळकृष्ण आहेत, छोटेसे बाळकृष्ण आहेत. आणि एक आहेत बाळकृष्ण. ही मागच्या टायमाला मी जेव्हा सत्यनारायणची पूजा घातली होती माझ्या घरामध्ये, तेव्हा मी मम्मी पप्पाला बोलवलेलं. सो त्यांच्यानी येताना माझ्यासाठी हा बाळकृष्ण, म्हणजे ते 5 भांडे काय घेऊन यावं लागतं ना, त्याच्यासोबत हा बाळकृष्ण पण आणलेला माझ्या मम्मीनी. छान आहे ना. हा पण मी इथेच ठेवते बाळकृष्णासोबत या. आणि हा लिंबू आम्ही माझ्या कुलदेवतेचा एक आहे. आणखीन एक कुलदैवत आहे धनेगावची मेसाई म्हणून. सो त्याची नावाने मी एक लिंबू आहे तो पूजत असते. हा पण इकडेच ठेवते मी. आणि हा चांदीचा कॉईन आहे महालक्ष्मीचा, तो पण मी इकडेच ठेवते. हा एक आहे चांदीचा कॉईन, त्याच्यावरती असं चिन्ह आहे. आणि हा आहे कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आहे बघा, ही पण इकडेच ठेवते मी. आणि हा एक आहे कॉईन, 10 रुपयाचा कॉईन आहे हा. आणि याच्यावरती संतोषी माता नाही संतोषी माता नाही, वैष्णवी माता आहे. वैष्णवी माताचा फोटो आहे. हा पण मी देवाऱ्यावरतीच पुजते, खूप वर्ष झालं असा ठेवते. आणि हा आहे आता राहिलेला तो, याला नंगर बोलतात, जो आमच्या या महाराष्ट्राच्या लोकांना माहिती असेल. महाराष्ट्रामध्ये जेव्हा जागरण गोंधळ करतात तेव्हा हा नंगर तोडला जातो. सो माझं जेव्हा लग्न झालं होतं आणि तेव्हा आमच्या लग्नातलं जागरण गोंधळ केलं होतं तेव्हा हा नंगर तोडलेला. सो ती कडी अजून मी देवाऱ्यामध्ये पूजत असते. ही ती कडी आहे नंगर तोडल्यानंतरची, ती पण मी इकडेच ठेवते अशी.
आणि ही प्रत्येक घरातल्या देवाऱ्यामध्ये असते ती घंटी, असं वाचतो आम्ही. झाले. अशा प्रकारे माझे देव सगळे स्थापित करून झालेले आहेत बघा. तर ही आहे माझी तुळस. सकाळी पाणी घातलं होतं त्याच्यामुळे आता पाणी घालत नाही मी. तुळस अशी अगरबत्ती ओवाळली. पूजा बघा, हिला बघा, हिला ही कशी बसते उन्हाला येऊन लगेच. जुली तुला छान वाटतं का उन्हात बसायला? आवडतं तुला? हो का जुली? चल ये चल. इकडे दाराकडे पण लावली मी एक अगरबत्ती. आणि अशा प्रकारे बघू शकता सगळे देव स्वच्छ करून, पूजा वगैरे करून, हळद पिंजर वगैरे लावून, त्याला अष्टगंध लावून पूजा केली आहे मी. आणि ही मग सकाळी मी फुलं तोडलेली जास्वंदीची, जे गणपती बाप्पाला खूप आवडतात, ती अशी सगळ्या देवावरती वाहिली मी. आणि किती छान दिसत आहेत, लाल लाल सगळे फुलं. आणि देवारा असा मस्त दिसतो ना, साक्षात लक्ष्मी आल्यासारखं वाटतं इकडे. तर दुपारी जेवण झाल्यानंतर थोडंसं झोपले मी. आणि आता उठून थोडीशी लस्सी करून पिली पहिली, कारण चहा नको वाटतं ना गरमीच्या दिवसामध्ये, म्हणून थोडी लस्सी करून पिली. आणि आता लागली आहे क्लिनिंग काम करायला, घराची साफसफाई करायला. सो मी तुम्हाला दाखवते मी काय साफसफाई केली ती, पण अजून केली नाही, करते, चालू आहे. जुली पण आहे. जुली हाय बला, हाय. आता थोडासा फॅन क्लीन केला मी कॉलिन मारून, पण कॉलिन माझ्या डोळ्यामध्ये एक ड्रॉप पडला छोटासा, म्हणून मी तसेच खाली उतरले आणि तो पूर्ण क्लीन झाला नाही. आता हा एरिया फुल सेक्शन हा काच क्लीन करायचा आहे. टी व्ही क्लीन करायचा आहे मला. आणि माझी वॉशिंग मशीन, ही माझी वॉशिंग मशीन आहे, माझी लाडूबाई. लाडूबाई म्हणते मी हिला, कारण खूप हेल्प होते मला ह्याची मशीनची. माझ्या खूपच म्हणजे खूपच काम माझं हलकं होतं कपडे धुण्याचं. कसलेही कपडे असू द्या, जीन्स असू द्या किंवा नॉर्मल कॉटनचे सुद्धा असू द्या, मी मशीनमध्येच धुते कपडे. कारण की इकडे असे फीचर्स आहेत त्याचे, थोडेसे जुलीचे केस आहेत माझ्या, हे असे फीचर्स आहेत. हे बघा, हे नॉर्मल आपण रोज घालतो त्या कपड्यांसाठी. हे सुपर क्लीन, म्हणजे जास्त घाण किंवा मुलांचे कपडे असतात ना त्याच्यासाठी. हे क्विक वॉश, म्हणजे पटकन वॉश करण्यासाठी आपल्याला. काही अशी डेलिकेटेड कपडे आहेत ते घालतो आपण त्याच्यामध्ये. अशा प्रकारे मी जास्त करून तर हाच यूज करते रोज, सुपर क्लीन. आणि जीन्सला म्हटलं तर हा यूज करावा लागतो असा. आणि ही माझी मशीन आहे. सो मी हिची खूप काळजी घेते. बट आता काय होतं माहिती आहे का, जुलीचे केस आहेत ना थोडेसे बाहेर पडतात, त्याच्यामुळे ह्याच्यावरतीच येऊन बसतात. कारण हे तर काच आहे ना हा, सो ह्याच्यावरती दिसतात ते लगेच तिचे. तरी मला रोज टाईम भेटेल तसं मी मशीनवरचे क्लीन करते. बट काय होतं एक एकदा कामाला गेल्यामुळे टाईम भेटत नाही आणि मग क्लीन करायचं राहून जातं. सो आता मी हे सगळं पूर्ण टी व्ही, मशीन माझी, हा खालचा एरिया सगळा क्लीन करून घेते. हे फोटोज वगैरे सगळे क्लीन करून घेते. आणि मग नंतर किचनमध्ये जाते. हा बघा काय पसारा पडला, आता सगळे क्लीन करून घेते. आणि नंतर मग भेटूया आम्ही परत. ही अशी क्लीन करून घेतली मी सगळी वरून.
स्वच्छ. आणि आता आतला टब क्लीन करायचा आहे मला. सो मी तुम्हाला दाखवते टब कसा क्लीन करते मी ते. टब महिन्यातनं एकदा तरी क्लीन करायला पाहिजे, नाहीतर काय होतं माहिती आहे का, खूपच कपडे निघत नाहीत स्वच्छ आणि मशीन खराब होते मग लवकर. सो खूप दिवस झालं, मला वाटतं मी पण दोन महिने झाले असतील मी टब क्लीन नाही केला. सो याला एक अशी क्लिप आहे, अशी पूर्ण घाणच असते, खूपच घाण झालेली आहे. ती क्लीन करून घेते मी आता. आणि मग हा टब क्लिनिंगला मग लावते मग मी मशीन माझी. सो मी आता हा जो आम्ही पावडर घालतो, वॉशिंग मशीन पावडर घालतो आणि हे लिक्विड. सो हे पण मी आता क्लीन करून घेतलं आहे. आणि हा बघा फिल्टर जो घाण ओढून घेतो तो तुम्हाला दाखवते. घाण झालेला तुम्ही बघितला, आता स्वच्छ केलेला बघा, हा पूर्ण स्वच्छ केला मी आत्ता. सो अशा तऱ्हेने हा दर महिन्याला स्वच्छ करावा लागतो. हा केला मी आणि परत त्याच्या जागेवरती त्याला बसवते. झाला. आणि इथं थोडंसं आता सोप घालते मी, पावडर घालते. सोप नाही, सॉरी, पावडर घालते मी आता ह्याच्यात थोडीशी. आणि टब क्लिनिंगला चालू करते मशीन. थोडंसंच घालायचं, जास्त नको. असा. आणि इकडे लिक्विड घालायचं. हा बघू शकता, हा पाणी घेण्याचा पाईप आहे, तो याला मी ओपन करते. ओपन केल्यानंतर याच्या आतमध्ये एक फिल्टर असतो, तो पण क्लीन करून घ्यावा लागतो. सो इथून काय दिसत नाही, छोटंसंच आहे होल, त्याच्यामुळे इकडे आतमध्ये एकदम छोटीशी हा फिल्टर असतो. सो यालासुद्धा क्लीन करून हाय त्याच्या जागेवरती घातला की मग पाणी व्यवस्थित येतं. थोडीशी घाण दिसते बघा मला ती पण. आणि इकडे पण आतमध्ये आणखीन एक फिल्टर आहे. सो 2 फिल्टर आहेत याला. हा एक फिल्टर आहे ना, आतमध्ये एक आहे, तुम्हाला दिसेल. हो पण क्लीन करून घ्यायचा. हा बघा मी स्वच्छ धुवून करून घेऊन आले याला आणि आता क्लीन दिसतोय. परत आहे त्याच्या जागेवरती त्याला बसवायचं आणि हा त्याचा पाईप परत त्याला फिक्स करून टाकायचा. आणि आता आपली मशीन तयार झाली माझी. बाहेरून पूर्ण क्लीन केली मी, तिला स्वच्छ केली. त्यातून फक्त टब क्लिनिंग करायचा. सो आता मी टब क्लिनिंगला लावते. सो बाहेरून तर स्वच्छ झाला माझा टब, आतून आता टब क्लिनिंगला लावूया. सो डन. ॲक्वा टब क्लिनिंग म्हणून आहे, इकडे आले की स्टार्ट. सो याच्यामध्ये इथं वॉटर लेवल वगैरे काय कमी जास्त आम्हाला करता येत नाही, कारण मशीन जेवढं टब क्लिनिंगला पाहिजे तेवढंच ते घेते. सो स्टार्ट. पण आता एक बाईट खाऊन बघते कशी आहे पिझ्झाची. मस्त आहे.
कधी तर बाहेरचं खाल्लं तर ठीक आहे. छान आहे, टेस्टी आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असाल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवरती बघत असाल तर प्लीज माझ्या फेसबुकचं अकाउंटला फॉलो करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय. परत भेटू आपण.